नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 3.3चे प्रश्न सोडवणार आहोत. फाइंड दी क्यूब रूट्स ऑफ दी फॉलोइंग नंबर्स. तर या नंबरचे आपणास क्यूब रूट काढायचे आहेत. एक एक करून सोडूया. प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. फर्स्ट नंबर आहे आपला 8000. 8000चा आपणास क्यूब रूट काढायचा आहे. तर मित्रांनो, 8000चे क्यूब रूट काढण्यासाठी आपणास सर्वप्रथम 8000चे प्राईम फॅक्टर काढावे लागतील. आणि प्राईम फॅक्टर कसे काढायचे याबद्दल आपला एक व्हिडिओ आहे, तो डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. 2ने डिवाइड करता येईल, 4000 राहील. पुन्हा 2ने डिवाइड केलं, प्राईम फॅक्टर काढून घेऊ आपण. टू 2 डिवाइड होतात, 250. 2ने डिवाइड केलं 125. आता 5ला 125ला 2ने डिव्हिजन होणार नाही, 5ने होईल. 25ला 5ने डिव्हिजन होईल, 5ला 5. आपण प्राईम फॅक्टर काढलेले आहेत. 8000चे प्राईम फॅक्टर आपले कसे आलेले आहेत? 1 2 3 4 5 6 टाइम्स 2, म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2 हे 6 टाइम्स. आणि 5 5 5 5 3 टाइम्स. 5 इंटू 5 इंटू 5 3 टाइम्स. 3चा एक ग्रुप करू. हा एक 2 इंटू 2 इंटू 2 हा एक ग्रुप, हा एक ग्रुप आणि हा एक ग्रुप. तर यांना आपण ह्या ग्रुपला 2चा क्यूब लिहिणार. या ग्रुपला आपण 2चा क्यूब लिहू शकतो आणि 5चा क्यूब आपण लिहू शकतो. म्हणजे 8000चे आपले फॅक्टर या प्रमाणात आलेले आहेत. तर आता आपल्याला क्यूब रूट पाहिजे, म्हणून 8000ला आपण क्यूब रूट साईन अप्लाय करू. क्यूब रूट इक्वल टू, हे पूर्ण क्यूब रूटमध्ये जाईल. मग 2चा क्यूब इंटू 2चा क्यूब इंटू 5चा क्यूब. 2 इंटू 2 इंटू 2 5. 2 इंटू 2 इंटू 5. सर्वांना क्यूबच असल्यामुळे इथे कॉमन क्यूब घेऊ आपण आणि क्यूब रूट. हो, पूर्ण ब्रॅकेटचा क्यूब आहे आणि त्याचं क्यूब रूट आहे. क्यूब आणि क्यूब रूट अपोजिट असल्यामुळे आपण डायरेक्ट आपलं आन्सर येईल 2 इंटू 2 इंटू 5. कारण क्यूब आणि क्यूब रूट हे साईन अपोजिट असल्याने कॅन्सल होतील. फक्त आन्सर येईल आपलं 2 इंटू 2 इंटू 5 हे 20. म्हणजे आपलं क्यूब रूट ऑफ 8000 इक्वल टू 20. जसे आपण समजा 25चा स्क्वेअर असेल आणि त्याचं स्क्वेअर रूट असेल, तर आपण काय लिहितो? फक्त 25 लिहितो. कारण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होते, फक्त 25. त्याप्रमाणे क्यूब आहे आणि क्यूब रूट आहे, म्हणून हे कॅन्सल, फक्त हा नंबर राहिला. सेकंड क्वेश्चन आहे आपला 729. 729चा आपल्याला क्यूब रूट काढायचा आहे. 729चे आपण प्राईम फॅक्टर घेऊ. 729 3ने डिवाइड करता येईल. 3ने डिवाइड केलं, ओके. म्हणजे 729चे फॅक्टर आपले पडलेले आहेत 1 2 3 4 5 6 टाइम्स 3. म्हणजे 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 6 टाइम्स. तर यांचे आपण 3चा एक ग्रुप आणि 3चा एक ग्रुप, म्हणजे 3चा क्यूब लिहू शकतो. इंटूला इंटू आणि ह्या 3चा क्यूब. हे झाले आपले 729. आपणास क्यूब रूट काढायचं आहे. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 729 इक्वल टू, या साईडला क्यूब रूट साईन अप्लाय केलं तर या साईडला आपल्याला
क्यूब रूट साईन अप्लाय करावे लागेल इंटू 3चा क्यूब. आता आपण हे एकाच ब्रॅकेटमध्ये घेऊ 3 इंटू 3 आणि क्यूब क्यूब असल्यामुळे एकच क्यूब घेऊ आणि क्यूब रूट साईन ॲज इट इज. 3 इंटू 3चा क्यूब आहे आणि त्याचं क्यूब रूट आहे म्हणून आपलं आन्सर येईल 3 इंटू 3 म्हणजे 3 इंटू 3 इक्वल टू 9. 9 हे झालं आपलं क्यूब रूट ऑफ 729. नेक्स्ट क्वेश्चन. 343चा आपणास क्यूब रूट काढण्यासाठी 343चे आपण प्राईम फॅक्टर घेऊ. 343 2ने डिवाइड होणार नाही कारण या युनिट प्लेसला जर 0 2 4 6 8 हे अंक असतील तर त्या संख्येला 2ने डिवाइड होईल. येथे नाही आहे. 5ने 0 किंवा 5 लास्ट असेल तर 5ने डिवाइड होईल. 5 पण नाही येथे, 0 पण नाही. दोघांच्या पूर्ण नंबरची ॲडिशन घेतली 7 10 10 10ला 3ने भाग जात नाही म्हणून या संख्येला 3ने भाग जाणार नाही. 3ची कसोटी कशी आपली ॲडिशन जर पूर्ण नंबरची केली आपण तर त्याला 3ने भाग जायला पाहिजे. 4 + 3 7 + 3 10 10ला 3ने भाग जात नाही म्हणून या संख्येला 3ने भाग जात नाही. तर आता 5ने जात नाही, 6ने नाही जात, 7ने भाग जातो. 7 7 चौक 28 49 49ला 7नच जाईल आणि 7ला 7नच जाईल म्हणजे 343चे प्राईम फॅक्टर येतील आपले 7 इंटू 7 इंटू 7 म्हणजे एकच ग्रुप झाला आपला. म्हणजे 7चा क्यूब लिहू शकतो आपण. 343ला आपण असं लिहू शकतो. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 343 इक्वल टू 7 म्हणजे 7चं क्यूब रूट घेतलं तर इक्वल टू 7 क्यूब आणि क्यूब रूट नंबर ॲज इट इज 7. नेक्स्ट क्वेश्चन. -512 याचे क्यूब रूट काढण्यासाठी आपण 512 म्हणजे प्लस नंबर त्याचे आपण प्राईम फॅक्टर घेऊ आणि नंतर मायनस साईन आपण अप्लाय करू. 2ने डिवाइड होईल तर 256. पुन्हा 2ने डिवाइड केलं 128. 2ने डिवाइड केल्यानंतर 64. 2ने डिवाइड केलं 32. 2ने 16. 2ने 8. 2ने 4 राहील. 2ने आणि 2ला 2नेच या प्रमाणात येतील आपले. म्हणजे 512 याचे प्लस आहे 512 याचे प्राईम फॅक्टर आपले आले 1 2 3 4 5 6 7 8 9 टाइम्स 2 म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2 2 इंटू 2 इंटू 2 2 इंटू 2 इंटू 2 9 टाइम्स. 3चे आपण ग्रुप करणार. एक ग्रुप 3चा. देअरफॉर 2चा क्यूब होईल इंटू 2चा क्यूब होईल आणि याला आपण 2चा क्यूब असं लिहू शकतो. हे झाले 512 या प्रमाणात लिहिलं आपण. आता आपण सोपं जाईल क्यूब रूट काढण्यासाठी. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 512 इक्वल टू या साईडला आपण क्यूब रूट घेऊ. क्यूब रूट 2चा क्यूब इंटू 2चा क्यूब आणि इंटू 2चा क्यूब. याला थोडं आपल्याला सिम्प्लिफाय करून असं लिहिता येईल 2 इंटू 2 इंटू 2 एकाच ब्रॅकेटमध्ये आणि प्रत्येकाचा क्यूब असल्यामुळे एकच क्यूब घेऊ आपण क्यूब रूट. आता सर्वांचा ह्या ब्रॅकेटचा क्यूब आहे आणि त्याचं क्यूब रूट आहे म्हणून क्यूब आणि क्यूब रूट कॅन्सल. फक्त हा नंबर राहील 2 इंटू 2 इंटू 2. हे आन्सर येईल 8. देअरफॉर क्यूब रूट ऑफ
512 इक्वल टू 8 आलेलं आहे. देअरफॉर आपल्याला मायनसमध्ये पाहिजे, -512 क्यूब रूट ऑफ या साईडला मायनस साईन लावलं, -8. पुढचा प्रश्न -2744 या नंबरचे आपणास क्यूब रूट काढण्यासाठी आपण प्राईम फॅक्टर काढू. नंबर आहे आपला पॉझिटिव्ह नंबर घेऊ, साईन नंतर अप्लाय करू. 2 ने डिवाईड करता येईल. 2 ने डिवाईड केल्यानंतर आन्सर येईल 2 4. पुन्हा 2 ने डिवाईड होईल. 2 ने डिवाईड केल्यावर 6 8 6. 2 ने डिवाईड होईल तर 343 येईल. आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलं 343ला फक्त 7नच भाग चालला आहे. 49 7ला हे 7नच भाग म्हणजे 2744चे आपले प्राईम फॅक्टर आलेत 2 × 2 × 2, 3 टाइम्स 2 आणि 3 टाइम्स 7, 7 × 7 × 7. हा एक ग्रुप होईल 3चा आणि हा एक ग्रुप होईल 3चा, म्हणजे 2चा क्यूब असं लिहू शकतो आपण याला, आणि याला असं लिहू शकतो. आता आपणास 2744चं क्यूब रूट काढू आपण. म्हणजे हे 2744 क्यूब रूट आपण साईन अप्लाय करू दोन्ही साईडला. क्यूब रूट 2744 इक्वल टू, मग या साईडलाही हा पूर्ण क्यूब रूट 2चा क्यूब आणि इंटू 7चा क्यूब इक्वल टू 2 × 7, 2 × 7. दोघांनाही क्यूब असल्यामुळं आपण याला क्यूब घेऊ. आता क्यूब आहे आणि क्यूब रूट आहे म्हणून 2 × 7 आन्सर येईल आपलं. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 2744 इक्वल टू 14. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 2744 इक्वल टू 14. आपणास निगेटिव्हमध्ये पाहिजे. देअरफॉर क्यूब रूट ऑफ -2744 इक्वल टू मायनस साईन -14. पुढचा प्रश्न, या नंबरचं क्यूब रूट काढायचं आपणास, तर याचे आपण प्राईम फॅक्टर घेऊ. 32,768. 2 ने डिवाईड केल्यानंतर 2 ने डिवाईड करता येईल, 4 असल्याने शेवटी आन्सर येईल 819 4. पुन्हा 2 ने डिवाईड होईल. पुन्हा 2 ने डिवाईड करता येईल. पुन्हा 2 ने डिवाईड करता येईल. हाफ होत चालली संख्या. 2 ने डिवाईड केलं, 2 ने डिवाईड केलं तर 2 ने डिवाईड असल्यामुळे हाफ 32 येईल. 2 ने 16 होईल. पुन्हा 2 ने 8, 2 ने 4, 2 ने 2, 2ला 2 नेच. किती टाइम्स आले आपले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 टाइम्स 2 आहेत. तर आपण म्हणजे 5 ग्रुप होतील आपले 2 × 2चे. 2 × 2 × 2, 3 टाइम्स 2 घेऊन असे आपले 5 ग्रुप होतील. हा एक 5 ग्रुप झाले. म्हणजे 3 2 7 68 या संख्येचे आपणास 2चा क्यूब इंटू 2चा क्यूब इंटू 2चा क्यूब इंटू 2चा क्यूब 5 टाइम्स येईल ना ते झाले. असं लिहू शकतो.
देअरफॉर आपणास क्यूब रूट पाहिजे, म्हणून क्यूब रूट ऑफ 32768 इक्वल टू हे पूर्ण क्यूब रूटमध्ये जाईल 2चा क्यूब इक्वल टू 2 × 2 × 5 टाइम्स 2 आणि याचा क्यूब ब्रॅकेटचा क्यूब आहे आणि त्याचं क्यूब रूट आहे, म्हणून हा ब्रॅकेट आपला ॲज इट इज असायला असाच राहील. हे पूर्ण 4 8 32 आन्सर येईल 32 क्यूब रूट होईल. कशाचं? क्यूब रूट ऑफ 32768 इक्वल टू 32. नेक्स्ट क्वेश्चन. सिम्प्लिफाय करायचं सांगितलेलं आपणास, म्हणजे पूर्ण क्यूब रूटमध्ये दिलेले आहेत हा नंबर. सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण असं लिहू शकतो. सेपरेट केलं क्यूब रूट याचंही सेपरेट केलं आपण 125. तर आपण 27चे प्राईम फॅक्टर आपण असे लिहू शकतो 3 × 3 × 3 फक्त प्राईम फॅक्टर लिहिले, आणि 125चे प्राईम फॅक्टर आपण 5 × 5 × 5 असे लिहू शकतो. त्यामुळे 3 × 3 × 3 म्हणजे 3चा क्यूब होईल, आणि 5 5 5 म्हणजे 5चा क्यूब होईल. आता सोपं जाईल. 3चा क्यूब आहे आणि क्यूब रूट आहे, म्हणजे आन्सर येईल आपलं 3. 5चा क्यूब आहे आणि क्यूब रूट आहे, म्हणजे आन्सर येईल 5. हे झालं आपलं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. आपण सेपरेट करू न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर √16 आणि क्यूब रूटमध्ये. आता आपण 16चे प्राईम फॅक्टर 16चे होतील 2 × 2 × 2 आणि × 2, आणि क्यूब रूटमध्ये 54चे प्राईम फॅक्टर. 54चे प्राईम फॅक्टर घेण्यासाठी 2 3 ने 3 3 3 म्हणजे काय येतील 2 × 3 × 3 × 3 येतील. तर आता इथे एक ग्रुप होतो 2चा आणि इथे होतो 3चा एक ग्रुप, म्हणजे क्यूब रूटमध्ये 2चा ग्रुप होईल, 2चा क्यूब होईल आणि × 2 राहील, आणि इथे एक ग्रुप झाला 3चा, म्हणजे 3चा क्यूब आणि × हे 2 राहतात. आता हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील, म्हणजे न्यूमरेटर ह्याच्यामध्ये राहील आपण 2चा क्यूब आणि डिनोमिनेटरला क्यूब आणि 3चा क्यूबच राहील. आता 2चा क्यूब आहे, त्याचं क्यूब रूट आहे, म्हणून आन्सर येईल 2. 3चा क्यूब आहे आणि क्यूब रूट आहे, म्हणजे आन्सर येईल 3. 2/3. नेक्स्ट. मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपणास 729चं क्यूब रूट दिलेलं नाही. नंबर तोच दिला आहे 729, पण तो पॉईंटमध्ये दिला आहे. येथे पॉईंट नव्हता, इथे पॉईंट दिला आहे 0.00729. याचं क्यूब रूट किती होईल ते आपणास काढायचं आहे. तर आपण 0.00729 याचं. तर आता या नंबरला आपण असं लिहू शकतो क्यूब रूट. आता 729 आणि पॉईंट, हा पॉईंट जर उडवायचा असेल आपणास, म्हणजे येथे पॉईंट आणावं लागेल, तर पॉईंट कॅन्सल होईल. 1 2 3 4 5 6
म्हणजे 729. हा पॉईंट 6 डिजिट आपण पुढे पास केला तर 1 पुढे डिनॉमिनेटरला 6 झिरो घ्यावे लागतील. तर हा म्हणजे ह्या नंबरला आपण असं लिहू शकतो. त्यामुळे आता इथे आपण सेपरेट करू क्यूब रूट ऑफ 729 आणि क्यूब रूट ऑफ, कारण हे दोघांचं क्यूब रूट आहे ना, त्याच्यामुळे सेपरेट केलं आपण. क्यूब रूट ऑफ 4 देअरफॉर क्यूब रूट ऑफ 729 हे आपणास दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 9. म्हणजे यासाठी आपण 9 लिहिणार. आणि क्यूब रूट ऑफ 10 lakhs तर हे 100 येते. 100चं क्यूब रूट होईल, कारण 100 × 100 केलं तर स्क्वेअर होईल, तो 4 झिरो येतील. आणि अजून 100 मल्टिप्लाय केला आपण तर 2 झिरो अजून ॲड होतील, म्हणजे 6 झिरो येतील. म्हणजे 100चा क्यूब होईल हा. त्यामुळे याचं क्यूब रूट 100 येईल. 100 हे सिम्प्लिफाय करायचं. हा झिरो उडवण्यासाठी किंवा 9ला 100ने डिवाईड करू. 9 आहेत, भाग जात नाही. 0 पॉईंट 1 झिरो घेतला, भाग जात नाही, अजून 0, मग अजून 1 झिरो घेतला, 9चा भाग जाईल 0.09. म्हणजे आन्सर काय येईल? 0.09. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.